राष्ट्र दुकानदाराच्या असोसिएशनचे आज मेळावा आहे आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांच्या हस्ते शुभ उद्घाटन आहे असे माझे खासदार, लोकप्रिय खासदार आदरणीय बाबरजी, मंचावर उपस्थित सगळ्यांचं नाव घेतलं, सगळं आदरणीय मंच. मी इथे येऊन गेलो होतो एकदा. आज आमच्या इथे महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे पुन्हा आमचा मीटिंग चालू, मला वारंवार फोन मिळाले. मी सुद्धा राष्ट्र दुकानदार असो या कोणताही दुकानदार असो, मी स्वतः दुकानदार. पण माझा कापडाचा व्यवसाय, नंतर मी आमदार झालो. पहिले नगरसेवक होतो, नगरसेवकाचा आमदार, आमदारचं या राज्यामध्ये आमदार. दुकानदार म्हटलं त्याला सरकारी अडचण, तटपुंजे लीडर त्यांची अडचण, आणि आपण माल बरोबर देऊन सुद्धा आपल्याला त्रास होतो आणि मानसिक त्रास सुद्धा बाबासाहेब आपल्याला. आज सरकारचं धोरण आहे, घासलेट समाप्त झालेलं आहे. राष्ट्र दुकानदाराच्या मागण्या काही ज्या असतील, आता ह्या शासन आपल्याला आहे, आपल्या ह्या शासनाच्या मार्फत जरूर तुम्हाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. राष्ट्र दुकानदाराकडे आता काही माल जास्त राहिला नाही. पहिल्यासारखी त्या काळामध्ये कमाई होत होती, ती काही कमाई आता बंद झालेली आहे. दुकान चालवणं म्हणजे एखाद्या म्हाताऱ्या बायकोला घेऊन चालणं असं सारखं झालेलं आहे. चूक आहे. आमदार असं बोलणं असं, पण मी व्यापारी असल्यामुळे माहीत आहे एखाद्या म्हाताऱ्या बायको घेऊन चाल, वाचाल, कुठे चाल, अशी ही परिस्थिती दुकानदाराचं निवेदन मला मिळालं. ज्या त्या वेळेस हे दुकानदार येत असतात माझ्याकडे, राष्ट्र दुकानदार हापूस लोक येतात, त्यांना मी प्रयत्न करत असतो की यांना न्याय देण्याचा माझ्या हातातून प्रयत्न असतो. सगळ्यात जास्त मानसिक त्रास आहे आपल्याला. अधिकाऱ्यांचे हप्ते चालू, माल असो नसालो, काही ना काही द्यायला लागेल, नाही थोडाफार द्यायला लागेल. पुन्हा कोणी कंप्लेंट करते, काही दुकानदार असतील की जे माल देत नसतील. साहेब सभी व्यापारी बेईमान नहीं है साहब. 5%, 2%, 4% जो रहते कि माल दबा देते हैं, इसका मतलब ये नहीं कि हम 95% जो राष्ट्र दुकानदार है, हम बेईमानी के फौज नहीं है साहब. हमको जो आना पड़ता, पहले पैसे भरना पड़ता है, बराबर. पहले 1 लाख 2 लाख 50 हजार पहले माल भरा लगता. आते आते घटती भी होती है, होती कि नहीं घटती? बोलो सलाम है ना. राष्ट्र दुकानदार चलाना बोलो तो हजरत का सौदा 20 का 14 होगा. अभी हजरत भाई का सौदा 20 का 14 होगा. अभी राष्ट्र दुकानदार. मी म्हणून माझी विनंती आहे सरकारच्या माध्यमातून, बाबासाहेब सगळे आमचे परिचित आहेत, सातपुते असेल, बरजुरे असतील, ताई असतील, आमचे तुरकर असतील, तिच्यात ते आपले शिरसाट बंधू बसले, आमचे सगळे आहेत दुकानदार. म्हणून ह्या राष्ट्र दुकानदाराकडे जे काही तकलीफ असतील त्यांना न्याय देण्याचा आपल्याकडून माझा प्रयत्न चालू आहे. मी भारतीय जनता पार्टीचा होतो. त्या काळामध्ये राशन दुकानांचं जे वाटप होतं त्याचा अध्यक्ष मी होतो. कांग्रेस के सातपुते मेरे साथ थे, भारी बहुजन महासंघ के मेरे साथ थे. सातपुत्याला विचार साहेब, आम्ही जेव्हा चालायचं कंट्रोल, तर दुकानदाराला कंट्रोल, दुकानदाराला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून झाला. त्या आम्ही अधिकारी चहा पीने नहीं सातपुते आटो से. मैं बोला तुमने हमको 100 का खिलाना और वो आजकल पिक्चर करा ना दिवाली अधिवेशन, देखा क्या तुमने? 500 रुपए का नाश्ता निकालना और 500 रुपए दुकानदारों से निकालना, तुम्हारा पैसा नहीं, हमें क्या पानी का खर्चा कर आठवते साहब. मला माहित आहे की अधिकारी कहाँ से 500 हजार रुपये खर्च करतात. तुमच्याकडून काढणार, दुकानदाराकडून काढणार 100 रुपये ते 500 हजार रुपये तुमच्या माध्यमातून. आणि बाबासाहेब अकोल्याच्या आमदारांनी तुमचं हार्दिक स्वागत करणार. आमचे सगळे मंडळी त्र्यंबक शिरसाट पासून, बाबू शर्मा पासून, करतुरे पासून, सातपुते पासून, मागे ताई बसलेल्या मला सहकार्य केले. एकदा मानकीकरची दुकान केली होती. मानकीकर आहे क्या? मानकीकर, त्या मानकीकरच्याच मागे लागले.
सस्पेंड करा दुकानांना, कशाला सस्पेंड करा? त्यांचा माझा संबंध फार जुना काळात झाला. आठवते मानकेकर, तुमच्या वडिलापासून बोलतो. तुम्ही जरी लहान भारतीय जनता पार्टी असतो तरी बौद्ध समाजाचे माझे संबंध तेच आहे की जसं दुधामध्ये साखर मिळेल जातं ते संबंध या लोकांसाठी असं मुसलमान बौद्ध असं या लोकांचं पहिलं दुकानदार. दुकानदार को किसी प्रकार की जात रहती नहीं, दुकानदार को रहती है अपनी ईमानदारी से पैसा कमाना और जनता की सेवा करना, ये दुकानदार का काम रहता है. बाबासाहेब सतत सहकार्य करतात आणि इतक्या वर्षांचा धंदा एकदम करता बंद करून टाकणं म्हणजे तुम्हाला माहित असेल म्हातारपणे बायको मिळाल्यासारखं काम होईल आपल्या लोकांचं. म्हातारपणे बायको मिळाल्यासारखं काम होईल करतो आपण. म्हणून तुमच्या दुकानदाराचे काय असेल सरकारच्या माध्यमातून तुम्हाला बापट साहेब म्हणते मी तुम्हाला न्याय देण्याचा जरूर प्रयत्न करणार. आपण येऊन गेलो होतो कार्यक्रम इतके आहे महानगरपालिकेच्या म्हणून काय पण म्हटलं जाऊ. आमदार असं काढलं असतं आहे म्हटलं मी स्वतः दुकानदार आहे. दुकानदाराच्या मेळाव्यात दुकानदार आमदार गेला नाही तर ते आमदार पद काय करत. म्हणून ह्या दुकानदाराच्या काही रास्त मागण्या आहेत. सगळे चांगले तुमचे अधिकारी आहेत, सगळे चांगले लोक आहेत. मी काय म्हणतो ना सगळं 3-4%, 5%च्या वर दुकानदार काही वाईट नाही पण 95% दुकानदार चांगले आहेत. त्या दुकानदारासाठी न्याय देने का प्रयत्न मैं जरूर करूँगा. और दूर दूरून आले सर, नांदेडहून लोक आले. नांदेड में पाहिलं मला नांदेडचे लोक साहेब नाशिकहून आलो मी साहेब नाशिक. आणि हा लढा द्यावा सरकार कोणतं बाबासाहेब आपला लढा द्यावाच लागेल. आणि मला माहीत पडलं की बाबासाहेबांची स्वतःचे स्वतः दुकानदार आहे ते स्वतः. म्हणून दुकानदाराला काय अडचण याचे प्रयत्न मी करणार आहे. त्या मेळाव्याला दाखवता आमदार आहे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि दुकानदारासाठी जे काय असेल न्याय आता आपल्याला माहित आहे बीपीएलच्या काळामधून फार मोठी पंचायत झालेली आहे. दुकानदाराला विनंती करतो की तुमच्या हातातून जे काय असेल आमच्या हातातून जे काय असेल तुम्हाला मानकीकरची मी नसतो. मानकीकर तुमची दुकान लावली की 5-10 घेतले असते बरोबर. मानकीकरला म्हटलं 1 पैसा नका देऊ तू, तुमचं काम तसंच करणार. मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या माध्यमातून जे काय असेल सहकार्य करते रहूंगा. दुकानदार को किसी जात रहती नहीं, जात पात रात नहीं, पंच रहता नहीं दुकानदार को रहता है कि हम ईमानदारी अपने यहाँ देखो साहब अपने घर में कुछ भी हालत खराब रहे आपल्या घरामध्ये किती दुःख असलं तरी आपण राशन देताना दुकान माल देताना हंसते हुए माल देते रहते हम लोग. हंसते हुए ऐसा काला मुंह करके देते नहीं की हंसते माल देत असतो. म्हणून ह्या दुकानदाराच्या व्यथा फार वेगळ्या आहे. मी पुन्हा ह्या दुकानदाराच्या माध्यमातून हे मेळाव्यातून तुम्हाला स्वागत करतो आणि ह्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कृपया मला जाण्याची आपण परवानगी द्यावा याची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. बऱ्याच वर्षानंतर जुना मित्र मिळाला, त्या काळाचा मित्र मिळाला. 95 सालाचा ते काळ होतं. भारतीय जनता पार्टी शिवसेना की सरकार थी, हमारी युती की सरकार थी. त्यावेळेचे आमचे सुतार होते, शशिकांत सुतार आपल्यासोबत होते, शोभाताई फडणवीस त्यावेळेस मंत्री होते. म्हणून हे सगळे आठवण यांच्या माध्यमातून झालेले आहे. मी पुन्हा सब दुकानदारों को कहता हूँ कि दुकानदार हम लोग ईमानदार है. हमारे तरफ हर आदमी को वाटप करने पड़ता है. माल आता घटते जाता, काटा मार नहीं सकते अपन की दुकान दोस्तर देखते रहता काटा मारता का दुकानदार. अपनी हालत बड़ी खराब है साहब. और मैं पुनश्च सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला जाण्याची कृपया आपण परवानगी द्यावा. आणि मला अत्यंत आनंद झाला की त्या काळातला जुना मित्र 1995 सालाचा बाबासाहेब आपण इथे आले की तुमचं हार्दिक स्वागत करून सगळ्या मंचावर यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नाक दाबल्याच्या तोंड दाबल्याच्या सरकार झुकत नसते त्या पद्धतीने आपण आपल्या तुमच्या पाठीशी आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आहे विनंती करतो.